भाऊ, काय निर्णय झालेला आहे? मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहेत. जळगाव महापालिका स्वबळावर लढण्याची जी आहे ती घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. बघा, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे येणारी संख्या जी आहे ती जास्त आहे आणि त्या जास्त संख्येमुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही 75 जागा लढवायची आमची तयारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून वरतूनसुद्धा आम्हाला असे निर्देश आहेत की जर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जर आपण सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच आपण मग 75 लढलो तरच आपण कार्यकर्त्यांना देऊ शकतो, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आहे. मग आमची जबाबदारी आहे की अशा वेळेस कार्यकर्त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात सांभाळून घेण्यासाठी तो प्रयत्न करायचा आहे आणि ते आम्ही करतो आहे. नेमकी तुम्ही जसं म्हणताय की कार्यकर्त्यांना सामान्यासाठी आम्ही सर्वदा तर ही नेमकी भूमिका आहे की ठाकरे गटाने सन्मानजनक जागा दिली आणि म्हणून तुम्ही स्वतंत्र नाही, हे आमची भूमिका आहे आणि स्पष्ट भूमिका आहे. जिल्ह्याचे जे नेते आहेत, एकनाथ खडसे जे आहेत राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपचा प्रचार करताना ते दिसले. राष्ट्रवादीचं पॅनल त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं नव्हतं आणि आजच्या मुलाखतींना देखील ते अनुपस्थित राहिले. काय सांगा? बघा, आजच्या मुलाखतीच्या बाबतीत तर साहेबांनी सांगितलं की त्यांचं बोलणं झालेलं होतं, बाकीचा विषय नाही आहे. आणि तो मुद्दा जो होता तो नगरपालिकांसाठी होता. हा महानगरपालिकेच्या मुद्द्यासाठी मी एकच सांगेल की आता त्यांनी काय लढवलं नाही लढवलं, त्यांना काय अडचण होती हे आज ते नाही सांगू शकत. आपल्यालाही समजतं, कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त त्रास भाजपचा काय आहे तर ED BD CD काय आहे त्याचा जास्त आहे. त्याच्यामुळे साहजिक काही असू शकते, असं होऊ शकते आणि त्याचा त्रास लोकांना देण्याचा प्रयत्न ते करतायत, त्यांना करू द्या. पण आम्ही जो मुद्दा आहे, आमचा मुद्दा जो महत्त्वाचा तो आहे ते सांगतो तुम्हाला की जळगावचं पाण्याचं जे नियोजन फिसकटलेलं आहे, पाण्याच्या पाईपलाईनीमुळे जे रस्ते खराब केले गेले, परत बनवले, परत खोदले गेले, त्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर आम्ही बोलणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर निकृष्ट दर्जाची जी कामं चाललेली आहेत आणि करोडो रुपये तिथे पचवण्याचं काम जे चाललेलं आहे त्याच्यावर आम्ही बोलू. मग दिवाबत्ती असेल, लाईट असेल, सर्व जे काही स्वच्छतेवर विषय आहे, भरपूर काही विषय आहेत, अतिक्रमणांवर विषय आहे. तर या संदर्भात आम्हाला वेळोवेळी जेव्हा असा सभा राहतील, जवळजवळ 10 सभा आमचं आता ठरलं की 10 सभा राहतील आणि त्या 10 सभेचं नियोजन आम्ही करणार आहोत. कारण यावेळेस काय आहे, अगोदर स्टार प्रचारक जे आहे ते प्रत्येक पक्षाला 20ची परवानगी होती, आता ती 40ची केली आहे निवडणूक आयोगाने. मग त्याच्यामुळे 40 जे आमचे प्रचारक असतील महाराष्ट्रामध्ये ते येतीलच, त्यातले जे काही लोक पक्ष नेमतील त्यांना देतील ते. जळगाव महापालिकेमध्ये आपण जर बघितलं की आपली लढाई थेट गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील यांच्यासोबत असणार. आम्ही यांच्या सर्वांच्या समोर लढलेलो आहे, त्याच्यामुळे मला काही नवीन नाही आहे. आणि जळगाव शहरामध्ये आमचा मतदारसंघ बी होता, त्याच्यामुळे रवींद्र भैयांनाही पूर्ण मतदारसंघ माहिती आहे. तर आम्हाला त्याच्या संदर्भात काय अडचणी आणि आम्ही कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे तो विषय नंतर बघू ना आपण वेळेवर. सभेत आल्यानंतर दाखवू कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे, तर तो काही विषय थोडी आहे. आणि मी अशा लयच लोकांना आम्ही निपटलेलं आहे पहिले आणि उद्या बी निपटायची तयारी आहे, असं काही नाही. भाऊ, तुम्ही बोलले की भाजपकडून जे ED असेल किंवा इतर कारणं जे आहेत ते पुढे केली जातात, मागे लावली जाते, ED मागे लावली जाते आणि नेत्यांना लांब राहावं लागतं. तसं या महापालिका निवडणुकीत पण दिसू शकतं का? त्रास दिला जातो आणि देऊ शकतात ना, त्यांचे काय, त्यांचं कामच हे आहे. एकनाथ खडसेंबद्दल तुम्ही स्पेसिफिक? मी नुसतं एकनाथ खडसेंबद्दल नाही बोलत आहे, मी पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे, भारताबद्दल बोलतो आहे की अशा पद्धतीने त्रास दिला जातो आहे आणि अशा पद्धतीने उमेदवारांना सुद्धा त्रास दिला जाईल. बरं, मी सांगतो, पण त्याची काही चिंता आम्ही करत नाही, आम्ही बरोबर करू काय करायचं. सर, आपने घोषणा की 75 नगर सेवकों के लिए मतलब आप लोग ये करोगे, लेकिन इससे पहले जब देखा जाएगा तो राष्ट्रवादी की ओर से एक भी नगर सेवक नहीं था. तो अभी आपको कितनी उम्मीद है कि आपके यहाँ से मतलब कुछ नगर सेवक चुनकर आ ही सकते हैं, इतने आ ही? इसका कारण ऐसा है कि पिछले टाइम जब नगर पालिका और हाँ हिंदी बोलूँ, हाँ मराठी, याचं कारण असं आहे की पूर्वी महानगरपालिका आणि नगरपालिका या सोबत झालेल्या होत्या. आता आम्ही नगरपालिकेवाले आम्ही फ्री झालो आहे, त्याच्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये आम्ही तशा पद्धतीने उतरू आणि आमचे जे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांना प्रत्येकाला एका नगरसेवकाला जबाबदारी देणार आम्ही आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लावणार. मग दाखवू देऊ ताकद कोणाची येतं ते. आता काही 23 जसं जसं परिस्थिती येईल विड्रॉलपर्यंत ते बघू आपण.